नोबेल शांतता पुरस्कारावर आशियाई मुद्रा। बाल हक्कांसाठी काम करणारे भारतीय कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि शिक्षणासाठी तालिबान्यांच्या विरोधात लढा पुकारणाऱ्या मलाला युसुफझईला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर। परभणीमध्ये सापडलेल्या पैशांप्रकरणी अजित पवार अडचणीत। 1 लाखांपेक्षा जास्त रक्कम बाळगल्यामुळे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल। भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याचा उल्लेख नाही। पेट्रोल डिझेल स्वस्त करण्याचं भाजपनं दिलं आश्वासन। शिवसेनेचा वचननामाही प्रसिद्ध। मुंबई अधिक सुंदर करणार। महालक्ष्मी रेसकोर्स थीम पार्कवरही भर। शिक्षण आणि आरोग्याचे मुद्देही शिवसेनेनं उचलले। शिवसेना आणि मनसेच्या मनोमिलनाचे आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत। म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर जो येईल त्याला सन्मानानं सोबत घेऊ। बंद नहीं की थी। क्या आप कभी सीमा पर गए थे क्या? देशाचं रक्षण करणाऱ्या सैन्याला धीर देण्याचं काम कधी केलं असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे। मी संरक्षण मंत्री असताना सीमेवर गेलो होतो। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला दिलं उत्तर। सुरेश जैन यांना तुरुंगातच लढवावी लागणार निवडणूक। कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला।